आता इथं बाप्पांची पण पूजा झाली आणि देवांची पण पूजा झाली। तर चला आता पुढचे रुटीन दाखवते मी तुम्हाला। अशा प्रकारे देवांची पूजा झालेली माझी। सकाळी उठल्या सर्व काही पाणी वगैरे भरलं, आंघोळ वगैरे केली, सडा आंघोळ केली, बाप्पांची पूजा केली आणि आता देवांची पूजा केली। तर चला आता पुढचे रुटीन सुरू। हाय नमस्कार, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा। आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावं ईश्वरचरणी प्रार्थना करते। तर आज बनवणार आहे मी मस्तपैकी भरले गिलके। तर बघा नवीन रेसिपी आहे, एकदा मी मागे बनवली होती पण आता वेगळीच रेसिपी आहे, खूपच छान आणि खूपच टेस्टी। तर मी आहे ना पावशेर गिलके घेतलेले आहे, म्हणजे 250 ग्राम एवढे गिलके मी घेतलेले आहे, कारण आम्ही 3च जण आहेत खाणार आहे त्यासाठी। तर बघा गिलके आहे ना मस्त कापून घेतले मी, आधी स्वच्छ धुवून घेतले, पुसून घेतले आणि कापून घेतले, तरीसुद्धा मी इथं धुवून घेणार आहे नंतर पण। आणि असे बघा 4 भाग करून कापून घ्यायचे आपल्याला। हे वरती थोडंसं खराब दिसतंय ते वरच्यावर काढून घेते। हे बघा अशा प्रकारे 4 भाग करून पहिले तुकडे करून घेतले, नंतर मग असं 4 भाग करून कापून घेतले। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे, कारण आहे ना थोडंसं जर मीठ टाकून दिलं ना तर आपले गिलके छान मस्त चवीला टेस्ट येऊन जाते, त्यासाठी मीठ टाकून द्यायचे आधी इथं। तर मी इथं थोडंसं मीठ टाकून दिलेलं आहे आणि हे सर्व काही मीठ आता मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे। आणि ही गिलक्याची रेसिपी आहे ना तुम्ही तुमच्या मिस्टरांना टिफिनला दिली तरी चालेल, तुमच्या मुलांना टिफिनला दिली शाळेमध्ये तरीसुद्धा चालेल। पोरं आहे ना आवडीने डब्बा संपवून येतील। अशा प्रकारे ही भाजी खूपच छान लागते। तर चला मी आता इथं मसाला तयार करून घेते। तर मी इथं ना शेंगदाणे भाजून घेतलेले, हे बघा आधीच भाजून घेतलेले आहे मी शेंगदाणे। तर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे लसूण, थोडंसं अद्रक, थोडं जिरं, थोडी चटणी आणि थोडीशी हळद, थोडा गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला इथं आणि थोडासा मॅगी मसाला पण टाकायचा आहे। मॅगी मसाल्याने ना गिलक्यांना खूप छान चव येते आणि चवीनुसार इथं मीठ आपण गिलक्यांना पण मीठ लावलेलं आहे, टाकलेलं आहे मिठाच्या पाण्यामध्ये, म्हणून इथं थोडंच मीठ टाकलेलं आहे मी मसालापुरतं। आणि आता आपल्याला आधी ते शेंगदाणे बारीक करून घ्यायचे, नंतर अर्धी वाटी खोबऱ्याचा किस इथं घालायचा आहे आणि परत आपण मिक्स करून बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून फिरवून। हे बघा अशा प्रकारे मस्त फिरवून घेतलं आणि पूर्णपणे असं बारीक करून घेतलेलं आहे छानच, म्हणजे जास्त चिकन नाही करायचं आहे आपल्याला। त्यानंतर आता आहे ना आपले गिलके बी छान मस्त मोरून झालेले आहे आणि बघा हे मी 4 बाजूंनी आहे ना काढून घेते, आजूबाजूने सर्व काही असं। आता आपल्याला इथं आहे ना गिलके घ्यायचे, पाण्यामधून निथळून घ्यायचे त्यांना आणि मिठाच्या पाण्यामध्ये ना असं ताजे तवान होऊन जातात ते, जे काही असं नरम पडलेले असतात ना ते पण अशा मिठाच्या पाण्यामध्ये ताजे होऊन जातात आणि असे मस्त कडक होऊन जातात। हे बघा आता मी हे सर्व काही गिलके इथं काढून घेतलेले, आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे। अशा प्रकारे आता एक टमाटा मला इथं अर्धा कापून घ्यायचा आहे, अर्धा टमाटा इथं कापून, अर्धाहून सुद्धा कमी आहे, म्हणजे गिलके पण कमीच आहेत, त्यासाठी एक टमाटाचा 4 भाग एवढा मी इथं कापून घेतलेला आहे, 4था भाग असा बारीक कापून घेतलेला आहे मी। आणि आपल्याला आहे ना आता या गिलक्यांमध्ये बाकीचा मसाला भरून घ्यायचा आहे। हे बघा आता मसाला काढून घेते मी एका प्लेटमध्ये आणि तुम्हाला खरं सांगते मी एवढी टेस्ट लागते ना ही भाजी, असं तुमच्याकडे कोणी नाक मुरवळत असेल ना ते सुद्धा आवडीने खातील आणि म्हणतील अजून बनव ही भाजी, असं अशा प्रकारे इतकी चविष्ट बनते ही भाजी, खूप छान लागते। तुम्ही ना मटण आणि चिकन आणि पनीरसुद्धा विसरून जाल, एवढी चांगली लागते ही भाजी आणि आपल्या शरीराला सुद्धा खूप छान असते। आणि बघा अशा प्रकारे आपल्याला आता हे गिलके भरून घ्यायचे। हे बघा याच्याने सुद्धा आपल्याला प्रोटीन भेटते बरं का।
आणि हिरवा भाजीपाला तर आपल्या पोटामध्ये जायलाच पाहिजे. गिलके म्हणा, मेथीची भाजी, पालकची भाजी, शेपूची भाजी अशी आपल्या पोटामध्ये जायलाच पाहिजे. त्यासाठी तुमची मुलं जर खात नसतील तर अशा प्रकारे बनवा, तर चपातीसोबत ते खूपच आवडीने खातील. आणि याच्यासोबत जर तुम्ही पराठा बनवला किंवा पुरी बनवली ना तर खूपच छान. पुरीसोबतसुद्धा जसं आपण भरीत पुरीसोबत खातो ना तसं ही भाजी पण पुरीसोबत खाऊन बघा तुम्ही, खूप टेस्टी लागते. पण मी परवाच पुरी बनवली होती ना, मी त्यासाठी आज आहे ना चपात्याच बनवणार आहे. आणि बघा अशा प्रकारे हे गिलके ना मी भरून घेतलेले. सर्व गिलकं अशा प्रकारे आपल्याला भरून घ्यायचे. आणि गिलके पण छानच भेटले होते, मस्त होते, बारीक आणि पूर्ण कवडे आणि हिरवेगार होते. बघा अशा प्रकारे. आता हा काय मसाला आहे ना बाकीचा आपल्याला नंतर टाकायचा आहे. आधी आता गॅस पेटवून मी इथं कढई ठेवलेली आहे. इथं मी आता तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. थोडी राई टाकायची, जिरं टाकायचं आहे, थोडा हिंग घालायचा आहे आपल्याला. तेलामध्ये त्याला आहे ना फोडून घ्यायचा आहे, हिंगाला तडतडवून घ्यायचा आहे. त्यानंतर एक कांदा कापून घेतलेला आहे मी, तो कांदा छान परतून घ्यायचा आहे. राई जिरं हिंगासोबत हा कांदा छान मस्त असा परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला चांगल्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी सांगितली, तुम्ही सहज बनवू शकता. आणि बघा इथं आहे ना 2-3 मिरच्या मी अशा आड्या उभ्या कापून घेतलेल्या आहे. थोडी अद्रक लसणाची पेस्ट पण टाकली. आणि तो टमाटा जो काही कापलेला होता ना तेवढा तो टमाटा पण मी इथं टाकून दिलेला आहे. आणि हे नाही का आता छान मस्त अशी फ्राय झालेलं आहे आपलं. आता आधी तर आपण गिलके टाकून घेऊया. हे बघा असा मसाला भरलेला आहे मी याच्यामध्ये. एक नंबर लागते ही अशी भाजी. आणि आमच्या घरात ना सर्वांना आवडते ही गिलक्याची भाजी. सर्व गिलकं मी आता इथं टाकून देणार आहे. आणि आपल्याला 5 मिनटासाठी ना झाकण ठेवायचे. आणि हे गिलके आहे ना 10 मिनटामध्ये आपले तयार होते ही भाजी. आता मी इथं झाकण ठेवते, बघूया आपले गिलके झाले की नाही. वरून आता ही कूट उरलेली आहे ना ती टाकून घ्यायची आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे. गिलके आपले झाकले होते ना त्याच्यामध्येच अर्धे शिजून गेलेले आहे. पण मीठ टाकल्यामुळे ना हे असं शेणासारखे होत नाही, असे मस्त राहतात. आणि बघा आपल्याला आहे ना मिक्सरचं भांडं भरलेलं होतं माझं थोडं, तर ते धुवून मी इथं पाणी टाकून दिलेलं आहे. कारण आपले गिलके शिजायला आहे ना थोडं पाणी लागणार आहे. आपल्याला परत तिथं झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून घेतलं आहे. बघू आता आपले गिलके छानच एकच नंबर झालेले आहे. बघा दिसायलाच किती सुंदर आणि छान दिसत आहे. खायला पण असेच खूप टेस्टी लागतात. आता बघा मी असं मिक्स करून घेते. हे बघा ही स्ट्रिक वापरा, म्हणजे मीठ टाका. मीठ टाकल्याने गिलक्यांना हिरवेगार राहतात, असे काळे पडत नाही. बघा तुम्ही बघू शकता. नाहीतर आहे ना आपले गिलके ना लगेच काळे पडून जातात अशी भाजी जर केली तर. थोडे काळपट भाजी दिसते, पण मीठ जर टाकलं ना असे हिरवेगार दिसतात आपले गिलके शेवटपर्यंत. हे बघा खूप छान आणि एकच नंबर भाजी आपली इथं झालेली आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करा, शेअरसुद्धा करा. ज्या काही नवीन ताई असेल त्यांनी सबस्क्राईब पण करा. आता भाजी आपली झालेली आहे. आता मी इथं चपात्या करून घेणार आहे आणि नंतर सर्व काही जण आम्ही जेवणाला बसणार आहे. तर चला आजपुरता हा एवढाच व्हिडिओ. भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.